जय भीम. आज आपण रामजी सपकाळ आणि भीमाई यांच्या विवाहाविषयी थोडंसं जाणून घेऊया. मालोजी सपकाळ हे लष्करी सेवानिवृत्त होते. पूर्वी इंग्रजांनी लष्करी छावणीमध्ये लष्करांचे जे मुलं असतील किंवा प्रौढ व्यक्ती असतील यांच्यासाठी सक्तीचे शिक्षण केलेले होते. असे शिक्षण रामजी सपकाळ यांनी घेतलेले होते व रामजी सपकाळ हे लष्करी पथकामध्ये सहभागी झालेले होते. त्याच पथकामध्ये धर्मा मुरबागळ नावाचे मेजर सुभेदार यांची बदली झालेली होती व त्या ठिकाणी रामजी सपकाळ आणि धर्मा मुरबागळ यांचा परिचय झाला. धर्माजी मुरबागळ व सपकाळ यांचा चांगला परिचय झाला. धर्मा मुरबागळ हे जातीने महार होते व त्यांच्या घरातील 7 भावंड ही लष्करी छावणीमध्येच होती व ती जरा श्रीमंत होती. धर्मा मुरबागळ व सपकाळ यांचा परिचय झाल्यामुळेच धर्मा मुरबागळ यांना असे वाटले की आपल्या कन्येचा विवाह म्हणजे भीमाईचा विवाह रामजी सपकाळ यांच्याबरोबर व्हावा. परंतु रामजी सपकाळ यांची परिस्थिती गरीब असल्यामुळे मुरबागळ यांच्या कुटुंबातील काही सदस्याचा त्याला विरोध होता. परंतु त्यांचे थोरले बंधू यांना रामजी सपकाळ हे भीमाईच्या पती म्हणून योग्य वाटत होते. म्हणून वडिलांनी त्याला दुजोरा दिला व या दोघांचा विवाह 1865 साली झाला. ज्यावेळेस विवाह झाला त्यावेळेस सपकाळांचे वय हे 20 वर्ष व भीमाईचे वय 13 वर्ष होते. घरातील कुटुंबाचा याला विरोध असल्यामुळे भीमाई आपल्या माहेरी कमी जायची व माहेरच्यांना सांगितले होते की दागिने सुकू घालीपर्यंत एवढी श्रीमंती येत नाही तोपर्यंत मी माहेरी येणार नाही असा शब्द दिलेला. पुढे चालून रामजी सपकाळ हे पुण्यातील पंत या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात व शिक्षक बनतात. शिक्षक बनल्यानंतर ते पुढे चालून मुख्याध्यापक होता व मुख्याध्यापकाची 14 वर्ष नोकरी करतात व याच्या पुढे त्यांची बढती होऊन ते त्या ठिकाणी मेजर सुभेदार म्हणून या पदापर्यंत पोहोचतात. आता पतीच्या पदामध्ये मनासारखी वाढ झाल्यामुळे भीमाई ह्या आपल्या माहेरी सन्मानाने ये जा करू लागली. जय भीम, नमो बुद्धाय.